ही प्रभाग रचना काही राजकीय पक्षांनी त्यांच्या हिताची करून घेतली आहे अशा पद्धतीचे आक्षेप नोंदवले जात आहेत। जे बदल करण्यात आलेले आहेत प्रभाग रचनेमध्ये ते बदल हे नियमांना धरून किंवा संकेतांना धरून नाही, अनेक ठिकाणी नैसर्गिक सीमा ओलांडल्या गेल्यात असे सुद्धा आक्षेप आहेत। काही ठिकाणी जे रिझर्वेशन्स आहेत, आरक्षण जे आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा आक्षेप घेतले जातात। नेमकी ही प्रक्रिया आपण कशी पूर्ण करणार आहोत आणि हे जे आक्षेप आहेत हे कसे त्याचं निराकरण केलं? नाही, ठीक आहे। प्रभाग रचना जे आम्ही जाहीर केलं आहे त्याच्यावर लोकांचा आक्षेप आहे तर साहजिक आहे, कारण असं आहे की प्रभाग रचना 100% एकदम अचूक असावा आणि भौगोलिकदृष्ट्या सर्व प्रभाग जे आहे एकदम सारखे आम्हाला दिसावं असं पण शक्य होत नाही। कारण काय आहे की आपण त्याच्यामध्ये जे EV असते ना, प्रगणक गट, त्याला फोडत नाही, नंबर 1। दुसरं असं आहे की आम्हाला काहीतरी नॅचरल बाउंड्री पण हे सगळे सारखे ठेवावं लागतं, म्हणजे त्याचा पण एक हे करावं लागतं की नॅचरल बाउंड्री आमचं क्रॉस होऊ नये। तिसरं असं आहे की एक संख्या फिक्स आहे। बेसिकली असं आहे की आज म्हणजे एक नंबर फिक्स आहे आणि त्याच्या 10% जास्त किंवा 10% कमी याच्यामध्ये आम्ही राहू शकतो। आणि पुन्हा पुण्याला काय झाला की जर आपण पाहिलं तर मागचा जो काही जाहीर झाला होता याच्यामध्ये प्रभाग रचना त्याच्यापेक्षा आता 4,81,000 पॉप्युलेशनची वाढ झाली, म्हणजे आणि त्या अनुषंगाने आम्हाला मात्र एकच मेंबर वाढला, म्हणजे शेवटी आपल्याकडे 41 वॉर्ड्स आहेत आणि 165 मेंबर्स आहेत। तर आपण काय करतो की हे सगळे जे काही निकष आहे, सगळे निकष जर तुम्ही सोबत जर आणले ना तर आपला जो प्रभाग आहे ना थोडासा वेगळे दिसते, म्हणजे त्याच्यामध्ये EV पण सारखे पाहिजे, तुमचे नॅचरल बाउंड्री पण क्रॉस होता कामा नये, तसेच तुमच्या पॉप्युलेशनचा पण एक निकष आहे। आणि कसं आहे की आता हे नवीन गाव ॲड झाले आणि 4.5 लाख नवीन संख्या ॲड झाली 2011 प्रमाणे आणि एकच नंबर वाढला। तर हे वेगवेगळे निकष जेव्हा आम्ही एक ठिकाणी आणतो तर थोडासा असं आहे की एकदम तुम्हाला खूप सगळे जे आहे तुम्हाला बॅलन्स दिसेल असं होत नाही बेसिकली टेक्निकली। पण तरी लोकांचं जे काही आक्षेप आहे आम्ही आक्षेप घेण्यासाठी तयार आहोत, त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे महापालिकेच्या ऑफिसमध्ये, तसेच वॉर्ड ऑफिसमध्ये आणि आमच्या एक निवडणूक कार्यालयामध्ये। हे लोकांचा अधिकार आहे त्याच्यावर आक्षेप नोंदवणे आणि प्रशासन त्याच्यावर योग्यरीत्याने कारवाई करतील। शेवटी आता कमिशनर नाही तर प्रिन्सिपल सेक्रेटरी दर्जाचे एक अधिकारी शासनाकडून नियुक्त होतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही निर्णय होईल तर होईल। जोपर्यंत हे आहे की कुठलाही राजकीय पक्षाच्या याच्यामध्ये हस्तक्षेप जे आहे त्याचा प्रश्नच येत नाही। शेवटी कसं आहे की आपल्याला माझ्याकडे तर प्रत्येक पक्षाने आपापली बाजू ठेवली होती पूर्वी, पण ते काही पक्षाच्या बाजू मी पाहतच नाही। हा तर एक प्रशासकीय गोष्टी आहे आणि जे काही आमचे जे अधिकाऱ्यांना जसा वाटला, जसा आमचा होता समज तसा आम्ही केलेला आहे। दुसरं असं आहे की हे महापालिकेने केला तरी त्याच्यावर नगरविकास विभाग तसेच आमचा निवडणूक आयोग हे तिथून सुद्धा तपासून पुन्हा आमच्याकडे आलेलं आहे। हे केवळ कमिशनर PMCने केलेलं आहे असं पण नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवलवर त्याची तपासणी पण करण्यात आलेली आहे। आणि एकदा जर काही याच्यावर लोकांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतला तर पुढे काय होईल ते बघू आपण। 4 सप्टेंबरपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये आक्षेप घेणार आहोत आणि 4 नंतर आम्ही याच्यावर सुनावणी पण घेणार आहोत आणि योग्य जे काही असेल ते कारवाई करू। सर, 4 तारखेची मागणी तुमच्याकडे आली आहे का की गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही तारीख लांबवूया, काही लोकांनी मागणी केली आहे का तुमच्याकडे? नाही, मागणी आलेली आहे पण असं काही रितसर मागणी नाही आहे। मागणी येऊ शकते पण त्याच्यामध्ये हा अधिकार माझ्याकडे नाही। म्हणजे शेवटी आपला जो इलेक्शन कमिशन आहे किंवा राज्य शासन आहे त्यांच्या लेवलवर हा निर्णय घेता येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।